आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीला समोर जात असताना आगामी काळातले जे काही आपल्याला चॅलेंजेस असतील, उदाहरण आज शेतकऱ्यांना त्याच्या शेतापर्यंत जाणारा रस्ता, एक नवी योजना त्या ठिकाणी पानंद रस्त्यांची योजना केली. ह्या आता येणाऱ्या काळामध्ये आमची जिल्हा परिषद आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत जाणारा रस्ता निर्माण कसा करता येईल हे आमचं लक्ष असणार आहे. समाजातला जो वंचित घटक आहे, ज्या घटकापर्यंत अनेक गोष्टी पोचल्या नाहीत, ते योजना आम्ही त्यांच्यापर्यंत कसं पोचवता येईल हे देखील आपण पाहणार आहे. जी जिल्हा परिषद निर्माण झाल्यानंतर पहिला ठराव आम्ही घेऊ की अतिरिक्त जे कामं शिक्षकांवर असतील त्यांच्याकडे फक्त शिकवायचंच काम राहायला पाहिजे. ही भूमिका आमची जिल्हा परिषद यापूर्वी निर्णय घेतला होता, पण इथून पुढच्या काळामध्ये ह्याला अंमलबजावणी आम्हाला कशी करता येईल हे देखील आम्ही पाहणार आहे. आशा वर्कर असतील, मदतनीस असतील, यांनी जे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं, सामाजिक त्यांचं दायित्व असतं, त्यांना ज्या काही गोष्टी मिळायला पाहिजेत त्या सगळं देण्याचं काम आपण ह्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून करू. ह्याच्यातला एक भाग म्हणून मी आपल्याला सांगतो, कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस सर्वात मोठी अडचण होती, आपल्या ग्रामीण भागाची आरोग्य प्रणाली ही सर्वात चांगली काम केली. आज ग्रामीण भागामध्ये चांगल्यातली चांगली आरोग्य सोय सुविधा मिळायला पाहिजे हा आमचा प्रयत्न राहिला. पण आपण लातूर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांचा कॅम्प घेतला. एकच जिल्ह्याचा कॅम्प होता, त्याच्यामध्ये 9,500 पेक्षा अधिक लोक आले आणि 8,500 लोकांना आपण त्यांना लागणारं जे काही साहित्य असेल देणारी जिल्ह्यातली एकमेव जिल्हा परिषद म्हणजे लातूर जिल्हा परिषद. जवळपास आपण 3.5 लाखापेक्षा अधिक शौचालय हे माननीय मोदीजींच्या जो स्वच्छ भारत प्रणालीमधून केले. मोठ्या प्रमाणामध्ये घराला आपण म्हणजे पिण्याचं पाणी नळाने देण्याचा हे उपक्रम आपण राबवला. त्याच सोबत रस्ते असतील, गावातले विविध विकास कामं असतील, हे देखील आपण. पण ह्या रेल्वेने आणणाऱ्या जिल्ह्यामध्ये आपण ज्यावेळेस जिल्हा परिषद आपल्याकडे असताना आम्ही छतावरचं पाणी असेल, शेतामधलं जे आपल्या शिवारातलं पाणी असेल, विहिरीच्या आजूबाजूला पाणी असेल, हे प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या त्या भागामध्ये मुरवण्याचं काम केलं. आणि वॉटर हार्वेस्टिंगचं काम, वॉटर रिचार्ज, सगळ्या जे काही आपले व्यवस्था असतील, बोर असतील, विहीर असतील, ह्या सर्वांना रिचार्ज करण्याचा उपक्रम घेतला. 6.5 लाखापेक्षा अधिक हाऊस होल्ड घरं, त्यांच्या तिथं आपण शौचखड्डे निर्माण केले. आणि ह्या उपक्रमामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये 5.5 मीटरनी जमिनीतलं पाण्याचं लेवल वाढलं. आणि हा देशातला पुरस्कार 2018-19चा जो वॉटर लेवल वाढणारा पुरस्कार हा लातूर जिल्हा परिषदेला मिळाला. तो पुरस्कार घेण्यासाठी जी श्रीकांत, विपिन इटनकर आणि मी स्वतः त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. हा पुरस्कार आपण लातूर यांनी जमिनीतलं पाणी खाली नेलं, पण आमच्या जिल्हा परिषदेने जमिनीचे पाणी स्तर त्या ठिकाणी वाढवलं. महिलांसाठी हिरकणीसारखा उपक्रम आपण त्या ठिकाणी चालू केला आणि महिला स्वतः सक्षम होतील, स्वतःच्या हक्काचे बचत गट निर्माण होतील आणि ते बचत गट सक्षम करण्याच्या अनुषंगाने गटांना लाख रुपयेपर्यंत देखील अनुदान देण्याचं काम आपण आपल्या या जिल्हा परिषदच्या काळामध्ये केलं. म्हणजे एकीकडे विद्यार्थी आहेत, महिला आहेत, युवक आहेत, ह्या सर्वांना एकत्रित घेऊ. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जर ज्या काही केंद्र शासनाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना, जिल्ह्याच्या योजना हा शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचवता येईल. 25 वर्ष काँग्रेसची जिल्हा परिषद म्हणजे हे व्यक्तिनिष्ठ राहिली आणि 5 वर्ष भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद म्हणजे हे कामाशी निष्ठ राहिली. हे कोणता व्यक्तीशी न जोडता हे सर्वसामान्य जनतेशी जोडण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी केलं.